गेली आहे, आता लिफ्टमध्ये आहे. आता थोड्याच वेळात आम्ही सोमाटण्यावरून त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. त्र्यंबकेश्वरला चाललोय. आमची तयारी झाली पूर्ण. हे गाडी आणायला गेलेत पार्किंग मधून. आम्ही गॅस भरायला CNG भरायला आलोय. सोमाटणे फाट्यापासून जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर हा CNG पंप आहे. आणि मग इथून सरळ थेट त्र्यंबकेश्वर. गाडीमध्ये CNG भरून झालाय आणि आता आम्ही त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालोय. रस्त्यामध्ये इंद्रायणी नदी लागली आहे. चाकण मार्गे आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो आहोत. तसं आम्हाला पूजेला जायचंच होतं, पण बरेच दिवसापासून वेळ मिळत नव्हता ह्यांच्या ड्युटीमुळे. पण आता ह्यांची पुण्याला बदली झाली आहे, त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आता जाऊया पूजेसाठी त्र्यंबकेश्वरला. बाहेर खूप ऊन आहे. रात्री आम्ही उशिरा त्र्यंबकेश्वरला पोचलो आणि मग आम्हाला काही शूट करता आलं नाही. आता आम्ही आंघोळ वगैरे करून नाश्ता करून लॉजवरून बाहेर चाललो आहे. आता जरा देवदर्शन घेतो आणि इथलं मार्केट त्र्यंबकेश्वरचं हे दाखवतं. चला मग आता आपण गाडीत बसूया आणि जाऊया फिरायला. ही सगळी नाशिक त्र्यंबकेश्वरची छान छान अशी तीर्थक्षेत्र आहे. ह्याच्यातली आम्हाला जेवढी कवर करता येतील तेवढी आज आम्ही दर्शन घेणार आहोत. त्याचं मी शूट करेलच. आणि उद्या आमची पूजा आहे, मग पूजेचं शूटिंग करू आणि त्र्यंबकेश्वरचं जेवढं होईल तेवढं दर्शन तुम्हाला करून देईल मी. त्र्यंबकेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचं गाव आहे. हे तीर्थक्षेत्र नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून 28 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर असून जाण्यासाठी कसारा घाटातून इगतपुरी मार्गे तसेच भिवंडी मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून 300 फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळावा भरतो. तसेच निवृत्ती महाराज यांची समाधी मंदिरही इथे आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला आहे. गोदावरीलाच गंगा नदी असंही संबोधलं जातं. 10व्या शतकातील
शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा नदी दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 ज्योतिर्लिंग शिवालये बांधली. त्यातील हे एक शिवालय आहे. गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे 12ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या 3 सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची फार गर्दी वाढत जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आता नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीत हेमाडपंथी स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्यानं बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल इसवी सन 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. हे 12 ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक मंदिर आहे. मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. गावात अनेक प्राचीन देवळे आणि मंदिरे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्पपूजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभविवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र जनशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात. भाविक इथे महादेवाचे दर्शन घेतात, कुशावर्तात आंघोळ करतात. काही पूजा अर्चा ज्या फक्त इथेच होतात त्या करतात. त्यातील काही जण पाठीमागे असलेल्या ब्रह्मगिरीवर शंकराच्या जटा पाहून परत येतात. पण मुळात या ब्रह्मगिरी पर्वतावर खूप काही आहे. या पर्वताला पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आजच्या भटकंतीमध्ये संपूर्ण ब्रह्मगिरी आणि ब्रह्मगिरीचा जोड किल्ला दुर्गा भांडार पाहायला मिळतो आपल्याला. तसेच मेटघरचा किल्ला म्हणजे ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूने हत्ती दरवाजा गडाचे अवशेष पाहत खाली उतरावं लागतं आणि गडाला वळसा घालून पुन्हा त्र्यंबकेश्वर. थोडक्यात काय तर संपूर्ण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा होते. असं म्हटलं जातं हे भव्य मंदिराचे निर्माण करण्यासाठी जवळपास 16 लाख रुपये खर्च केले होते, जे की त्या काळातील ही खूप मोठी रक्कम आहे. त्र्यंबक गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. गावाच्या थोडं आतमध्ये चालत गेल्यानंतर मंदिराचं मुख्य द्वार दिसायला लागतं. त्र्यंबकेश्वर मंदिराची ही भव्य इमारत सिंधू आर्य शैलीचा उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या आत गर्भगृहात प्रवेश केल्यावर शिवलिंगाचं फक्त अर्घा दिसतो. बारकाईनं पाहिला तर अर्घाच्या आत प्रत्येकी 1 इंच 3 लिंग दिसतात. हे लिंग ब्रह्म, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींची अवतार मानले जातात. सकाळच्या पूजनानंतर या अर्घाला पंचमुखी चांदीचा मुकुट अर्पण केला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या शिलाखंडाने बनवलं गेलं आहे. मंदिराचे स्थापत्य अद्भुत आहे. या प्राचीन मंदिराचं पुनर्निर्माण तिसरे पेशवे बालाजी अर्थात नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 1755 सुरू झाली होती आणि 31 वर्षानंतर 1786 या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. अशा पुण्यनगरी असलेल्या गोदावरीचा उगमस्थानाजवळ त्र्यंबकेश्वर भगवान वसले आहेत. यांचा महिमा खूप अपार आहे. गौतम ऋषी आणि गोदावरीची प्रार्थना यानुसार भगवान शिव या ठिकाणी वास्तव्य करण्यास प्रसन्न झाले आणि त्र्यंबकेश्वर नावाने त्यांची ख्याती विश्वात प्रसिद्ध झाली. एकदा महर्षी गौतमच्या
तपोवनात राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बायका काही कारणांमुळे आपल्या पतीवर नाराज झाल्या होत्या. त्यांनी आपल्या पतींना गौतमांच्या विरोधात अपमान करण्यास प्रेरित केले. ब्राह्मणांनी यासाठी भगवान गणेशाची पूजा केली. या पूजेवर प्रसन्न झाल्याने गणेशजी हजर झाले आणि त्यांनी ब्राह्मणांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, स्वामी, आपण आमच्यावर प्रसन्न असाल तर असं गौतम ऋषी यांना आश्रमातून बाहेर काढा. हे ऐकून श्री गणेश यांनी असं वरदान न मागण्यास सांगितलं, पण ब्राह्मण त्यांच्या विनंतीवर ठाम राहिले. अखेर गणेश यांना ब्राह्मणांच्या विनंतीचे पालन करण्यास भाग पडले. भक्तांचे मन राखण्यासाठी त्यांनी एका कमकुवत गायीचे रूप धारण केले आणि गौतम ऋषींनी गाय पिकाला चरताना पाहून ऋषी यांनी हळूवार हातातला पेंढा घेऊन गायीला चारू लागले. त्या पेंढ्याला स्पर्श झाल्यावर गाय तिथेच खाली पडली आणि मरण पावली. एकच हाहाकार माजला. सर्व ब्राह्मण जमा झाले आणि त्यांनी गौतम ऋषींची गोहत्या प्रकरणावरून निंदा करण्यास सुरुवात केली. गौतम ऋषी अतिशय आश्चर्यचकित आणि दुःखी झाले होते. आता सर्व ब्राह्मणांनी सांगितले की तुम्ही हा आश्रम सोडून दूर कुठेतरी जा. आम्ही गोहत्या करणाऱ्या माणसासोबत राहिलो तर आम्हालाही पाप लागेल. मग गौतम ऋषी आश्रम सोडून आपल्या पत्नीसोबत आश्रमापासून थोडंच दूर राहू लागले. परंतु ब्राह्मणांनी ऋषींचे तिथे राहणे देखील कठीण करून सोडले. ब्राह्मणांनी ऋषींना सांगितले की आता इथे कोणत्याही प्रकारची यज्ञ कार्य किंवा पूजापाठ करण्याचा तुम्हाला अधिकार राहिलेला नाही. म्हणून ऋषींनी ब्राह्मणांना प्रार्थना केली की ह्यातून मुक्त करण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, तुम्ही तुमचं पाप सगळ्यांना सर्वत्र सांगत पृथ्वीला 3 वेळा परिक्रमा करा. मग परत येऊन इकडे 1 महिना व्रत करा. त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताला 101 परिक्रमा घाला. त्यांच्यानंतर तुमची शुद्धी होईल. मग गंगेच्या पाण्याने स्नान करून 1 करोड पार्थिव शिवलिंगमधील शिव यांची आराधना करा. त्यानंतर पुन्हा गंगे स्नान करा आणि ब्रह्मगिरी पर्वताचे 11 परिक्रमा करा. मग पुन्हा 100 घोड्यांच्या पवित्र जल पार्थिव शिवलिंगावर अर्पण करा आणि मग तुमचा उद्धार होईल. ब्राह्मणांच्या कथेनुसार महर्षी गौतम यांनी सर्व कार्य पूर्ण करून तल्लीन होऊन भगवान शिवची आराधना केली. मग त्याच्यानंतर भगवान शिव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन त्यांनी महर्षी गौतम यांना वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा महर्षी गौतम म्हणाले, मला माझ्या गोहत्येच्या पापामधून मुक्त करा. तेव्हा शंकर म्हणाले की तुझ्यावर कुठलंच पाप नाही, तू निष्पाप आहेस. गोहत्येचा अपराध तुझ्यावरती जाणीवपूर्वक तुझ्या आश्रमातल्या ब्राह्मणांनी लावला होता, त्यामुळे मी त्यांना शिक्षा देऊ इच्छितो. असे म्हटल्यावर गौतम ऋषी म्हणाले की प्रभू, त्यांच्यामुळेच तर मला तुमचं दर्शन प्राप्त झालं आहे. तुम्ही त्यांच्यावरती क्रोधित नका हो. म्हणून मग ऋषी आणि देवगण एकत्र येऊन गौतम यांच्या बोलण्यास पाठिंबा देत भगवान शिव यांना या ठिकाणी कायमस्वरूपी निवास करण्याची प्रार्थना केली. मग भगवान शिव यांनी त्र्यंबक ज्योतिर्लिंगमध्ये कायमस्वरूपी स्थित झाले. गौतम यांच्याद्वारे आणलेली गंगा देखील गोदावरी नावाने तिकडे प्रवाहित होऊ लागली. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये खूप अशी दुकानं आहेत आणि खेळणी, डमरू, छोटे छोटे बास्केट, भोवरे, लाकडी कला असलेले कंगवे, लाकडाच्या वस्तू आहेत. आणि आदिवासी बायका तिथे बाजूबाजूच्या जंगलामधून करवंद, जांभळं आणि आंबे असा गावरान रानमेवा विकायला आणतात आणि अगदी जास्त किंमत नाही, छोट्या छोट्या किमतीमध्येच विकतात त्या. त्यामुळं मी त्यांच्याकडून आंबे घेतले आणि करवंद घेतली, जांभळं घेतली. आणि आपण सगळ्यांनीच जे दुकानात घेण्यापेक्षा अशा रस्त्यावर जे गरीब, ज्यांना खूप गरज आहे पैशांची, अशांकडून घेतलं पाहिजे. तेवढीच त्यांची मदत. त्या बाई जेव्हा मला आंबे देत होत्या तेव्हा त्यांनी सागाच्या पानाची
एक छानशी टोपली तयार केली. तिथल्या तिथं त्यांनी अशी सुंदर कला दाखवली. खूप कला असते ह्यांच्याकडे, पण शिकण्यासाठी साधन नाही आहे. आणि मस्त आंबे आम्ही घेतले. खूप छोटे छोटे होते ते, पण चव अगदी छान गोड होते. अगदी थोड्या किमतीमध्ये मिळाले मला ते आंबे आणि जांभळं. ते घेऊन मग आम्ही बाजारात अजून पुढे खूप भटकंती केली. तर जांभळं घेतले, कधी गावरान जांभळं पडले. चल बाजूच्या दुकानांमध्ये विंड चाईम्स, नंतर बांगड्या, दोरे, मास्कसुद्धा आहेत. आणि महादेवाचं, त्र्यंबकेश्वराचे असे तसविरी आहेत. काचेची कासवं, दिवे, पणत्या, सगळं पूजेचं सामान, पर्स आणि चाव्या अडकवण्यासाठी चाव्यांचं स्टँड, असं खूप काही सामान मिळतं. सगळ्या तीर्थक्षेत्रांच्या तिथे मिळतंच, इथेही आहे आणि छान आहे. मी सहसा जास्त असं सामान घेत नाही, देवाच्या तसविरी घेत नाही, कारण त्या त्या क्षेत्रामधलं त्या त्या ठिकाणचं त्या देवाचं एक महत्त्व असतं, त्याचं एक शास्त्र असतं आणि ते आपल्याला जमतंच असं नाही. म्हणून फक्त दर्शन घ्यायचं, देवाचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपल्या घरी त्या आठवणी घेऊन निघून जायचं. आता आम्ही पुढचं तीर्थक्षेत्र बघायला जाणार आहोत. आता त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊया. आता आम्ही पुढच्या तीर्थक्षेत्राचा व्हिडिओ पार्ट 2मध्ये टाकणार आहोत. तो तुम्ही नक्की पहा आणि माझा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.